घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. शर्वरीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेले असते आणि तेव्हा जानकी ही सारंगला फोन करते आणि सारंगला बोलते, शर्वरी वहिनीची तब्येत खराब आहे आणि याबद्दल तुम्ही आईला काही कळू देऊ नका. त्यानंतर आपण पाहतो ऐश्वर्या ही अवंतिकाला बोलते, अवंतिका मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू शर्वरीला कोर्टामधून निर्दोष देखील सोडवशील, परंतु तिला निर्दोष सोडवल्यानंतर तुला जेव्हा समजेल की तीच खरी दोषी आहे, तीच खरी गुन्हेगार आहे, त्यानंतर जे फ्रस्ट्रेशन येईल त्याची लेवल काय असेल त्याचा तूच विचार कर. अवंतिका तू सौमित्रवर राहू नको, सौमित्र भाऊजी एकदम बरोबर आहेत. आणि तेव्हा अवंतिकाच्या मनामध्ये देखील शर्वरीविषयी संशय निर्माण होतो. तर इकडे आपण पाहतो जानकी ही डॉक्टरना विचारते, डॉक्टर आता शर्वरीची तब्येत कशी आहे. तेव्हा डॉक्टर बोलतात, आता काही चिंता करण्याची बाब नाही, ते आता त्यांना कसलाही धोका नाही, परंतु त्यांना मात्र खूप मोठं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे परंतु त्यांना मात्र खूप मोठा मानसिक धक्का बसलेला आहे आणि तुम्हाला आता त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. आणि तेव्हा जानकी देखील चिंतेमध्ये पडलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये विक्रांतची खरी गुन्हेगार कोण आहे, त्याचबरोबर शर्वरी नाटक तर करत नाही ना, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.